अजब रमा राघवची जोडी। माझ्या मुलीच्या बाबतीत जर का तुम्ही असं बोलणार असाल ना तर मी सुद्धा ऐकून घेणार नाही। चल ग। हे बाप आणि मुलगी ना नगास न घेत अगदी स्वार्थीपणामध्ये कोण कोणाला मागे टाकेल सांगताच येत नाही। आई त्या दोघांचं जाऊ दे, मला ना आता ह्यांची काळजी वाटते। अहो एकतर सकाळी घडलेला तो प्रकार, त्यांच्या डोक्यात सतत तोच विचार असतो। सकाळपासून अन्नाचा एक कणही गेला नाही हो त्यांच्या पोटात। अगं हो शालिनी, चल। आई, आजी, काय झालं? अंकल गुरुजी जेवले का? तो खोलीच्या बाहेर आला नाहीये आणि आम्हाला खोलीच्या आत जायची परवानगी नाहीये, कसं करणार? आजी हो, असं म्हणून कसं चालेल? त्यांनी काही खाल्लं नाही तर त्यांना ऍसिडिटी होईल, शिवाय त्यांना त्यात गोळ्या सुद्धा घ्यायच्यात। त्यांना खावं तर लागेल, निदान 2 घास तरी खावे लागतील। ते तर आम्हालाही कळतंय, पण आता करायचं काय? त्यांना जेवणासाठी कसं तयार करायचं? वा, तुम्हा सगळ्यांना या रमाचा खूप पुळका आहे ना? तिच्यामुळे काका उपाशी राहतायत तरी सुद्धा तिला कोणीही काहीही बोलणार नाहीये। छान। आलीस परत? ठीक आहे, पण आता माझ्या रमाला एक शब्द जरी बोललीस ना तर तुझं काय करीन सांगता येत नाही मला। आजी एक मिनिट, हिला जर का असं वाटत असेल की हे सगळं माझ्यामुळे घडतंय तर ठीक आहे, हरकत नाही। पण माझं जर या कुटुंबामधल्या माणसांबद्दल प्रेम खरं असेल ना तर आज अंकल गुरुजी उपाशी राहणार नाहीत। निदान 2 घास तरी ते नक्कीच खातील। अगं असं झालं तर आम्हालाही तेच हवंय, हे खरं आहे, पण तू कुठल्या भरोशावर एवढं ठामपणे बोलतेस? आई, हे मी नाही, माझी देवावरची श्रद्धा बोलते। देवा, अंकल गुरुजी मला म्हणाले होते, जर तू खरी असशील आणि तुझ्यावर कोणी अन्याय करत असेल तर तू देवाला शरण जा, त्याला तुझं म्हणणं सांग, तो तुझं ऐकून घेईल आणि तुला न्यायही देईल। म्हणून आज मी तुला रिक्वेस्ट करते, अंकल गुरुजी माझ्यामुळे उपाशी आहेत असा माझ्यावर आरोप केला जातोय। हे खोटं आहे आणि साफ खोटं आहे, हे तुला सुद्धा माहिती आहे। म्हणून मी नाही तर आता हे तू सिद्ध करून दाखवणारस। तू अंकल गुरुजींना स्वतःहून जेवायची बुद्धी देणारस आणि हा आता माझ्या श्रद्धेचा नाही तर तुझ्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे। तुझ्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे। तुझ्याही अस्तित्वाचा प्रश्न।